हॅपी बर्थडे. The next day. सो हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल आदिती तांबे व्लॉग्स. ॲक्च्युली हा आपला चॅनल म्हणून मी आवर चॅनल बोलली आणि बोलते पण. सो काल तुम्ही बघितलं की रात्री 12 वाजता आम्ही माझ्या भावाला विश केला, जो माझा भाऊ आहे प्रतीक भाऊ. त्याचा आज बड्डे आहे. आज आहे 21 मी ऑगस्ट बोलणार होती. या सो टुडे इज 21 Jan 2025. सो आज त्याचा बड्डे आहे आणि म्हणून आम्ही त्याला काल रात्री विश केलं. सो आता जस्ट तो ऑफिसवरून आलेला आहे आणि आता आम्ही जस्ट छोटंसं एक सेलिब्रेशन करणार आहोत घरीच. केक कट करून बस. मम्मीने घरी आज काय बनवलं आहे, मिसळपाव बनवली आणि मिसळपाव माझी खूप फेवरेट आहे. त्याला पण ॲक्च्युली आवडतं, पण असं आज मिसळपाव बनवली आहे मम्मीने. आणि बस एक घरीच छोटंसं सेलिब्रेशन करू. आणि ॲक्च्युली माझी एक वहिनी आहे, ती आज अवेलेबल नाही आहे. माझी जी मोठी वहिनी आहे ती, सो ती गावाला गेली आहे. त्यामुळे आम्ही घरीच असं छोटंसं सेलिब्रेशन करू. आणि जो नित्य आहे माझा नेफ्यू आणि माझी नीस विनी वगैरे आणि माझी कझिन्स, त्यांचे मम्मी पप्पा वगैरे ते लोक पण येणार आहेत, माझी आत्या वगैरे. सो घरीच छोटंसं सेलिब्रेशन करू. आणि लेट्स सी की पुढे जे पण काय होईल मी तुम्हाला अपडेटेड ठेवेन नक्कीच. आणि आता मला पटकन केक ऑर्डर करायचं आहे, कारण की आता 9 वाजून गेलेत. सो मला पटकन केक ऑर्डर करावा लागेल. अर्धा तासामध्ये तरी आला पाहिजे केक. सो मी आता केक ऑर्डर करून घेते पटकन. आणि मग जसं काय पुढे जे पण काय होईल तसं मी तुम्हाला अपडेटेड ठेवेनच. सो स्टे ट्यून्ड आणि बघत राहा आपला व्लॉग. आणि तुम्ही बघू शकता गाईज, लिटरली माझी हालत खूप खराब आहे. म्हणजे गेल्या 2-3 दिवसापासून मला ताप, सर्दी, खोकळा, म्हणजे सर्दी तर खूप जास्तच आहे आणि खोकळा पण आता खूप वाढला आहे. सो मला असं वाटतं कशामुळे सर्दी झाली, कारण की आम्ही लास्ट टाईम पागोड्यावरून येताना आम्ही फॅमिली डिनरला गेलो आणि डिनरनंतर वी वेंट टू आईस्क्रीम खायला. सो तिकडे मी मस्त मजेने सीताफळचं आईस्क्रीम खाल्लं. पण आत्ता माझी हालत खूप खराब झालेली आहे, म्हणजे खूप जास्त सर्दी आहे मला. मी डॉक्टरकडे जाऊन आलेली पण आहे, पण तरी पण स्टील आय हॅव सर्दी. आय होप मी लवकर बरी होईन, तसं मी डॉक्टरकडे जाऊन आली आहे. सो चला आता मी पटापट केक ऑर्डर करून घेते, ना तर मग लेट होईल. आणि हे मी मगाशी ऑफिसवरून येताना इथे पाव आणि हे चिवडा वगैरे घेऊन आलेली आहे, कारण की आज माझी मम्मी बनवणार आहे मिसळ पाव. तर इथे आता मिसळपाव बनते आहे आणि मम्मीने खूप सारी मिसळ बनवलेली आहे, कारण आमच्या घरी गेस्टसुद्धा येणार आहेत. आणि इथे इथे जे वहिनी आहे ती कांदा कापते आहे, कारण की मिसळसाठी कांदा वगैरे भरपूर लागतो. कांदा, कोथिंबीर आणि लिंबू. 2 hours later. काय नित्य बोलतेस तू? बोल. आज प्रतीक मामूचा बर्थडे आहे, त्यासाठी मी तुमचे फक्त 4 मिनिटं घेईन. ओके. प्रतीक मामू मला खूप आवडतो. आज त्याचा वाढदिवस आहे. तिकडे मागे चटका त्याचा 33वा बर्थडे आहे. 32वा बर्थडे आहे. तर त्याला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्या बर्थडेची सुरुवात आपण थँक्यू. बर्थडेची सुरुवात आपण बुद्ध वंदना घेऊन करूया. चलो गाईज, आता केक कट करून घेऊया आपण. चला. ते प्रतीकच लावलंय, तो वेगळ्या टोरमध्ये प्रतीक बोलतो.
प्रतीक. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रतीक भाऊ. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे टू यू. व्हिडिओ काढते मी, फोटो नाही. मी व्हिडिओ काढते, मी फोटो नाही. गाईज आता आम्ही डिनर करतोय. मस्त मिसळ पाव बनवलेली आहे माझ्या मम्मीने. सो इथे आहे मिसळ पाव, थोडी शेव पण घेते आणि कांदा आणि लिंबू. आता मी मस्त जेवून घेते, म्हणजे आम्ही सगळेच जेवायला बसलोय आता. तर गाईज आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता इथे गेम खेळतोय नित्य PS3. जेव्हा पण इथे येतो हा गेम नक्कीच खेळतो. सियोग आणि नित्य आता खेळत बसलेत हा गेम. तू बघतोस ना YouTube वरती हा गेम? तेव्हाच त्याला माहिती आहे सगळं टेक्निक्स. तर गाईज ॲक्च्युली माझ्या वहिनीचा सुद्धा बर्थडे होता 2 जॅनला, पण ती तेव्हा इथे नव्हती म्हणून आम्ही तिचा बर्थडे आज सेलिब्रेट करतोय.